आता आपण बघतोय ते म्हणजे आपण याच्या आधी स्टेट्स ऑफ मॅटर बघितले, ज्या कुठले असतात सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आणि आता आपण बघतोय ते म्हणजे इफेक्ट्स ऑफ हीट ऑन सॉलिड, लिक्विड अँड गॅस आणि त्याच्या ही रिलेटेड असलेल्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आणि त्याच्या डेफिनेशन्स. तर आता आपण बघतोय त्यामध्ये पहिलं काय बघतोय तर त्याचं नाव आहे इंटर कन्व्हर्जन ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर. आता हे इंटर कन्व्हर्जन ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर आहे. सो स्टेट्स ऑफ मॅटर आपण बघितलं की सॉलिड, लिक्विड आणि गॅस आहेत आणि यांचं काय आहे तर आता आपण बघतोय ते म्हणजे इंटर कन्व्हर्जन असं बघत आहेत. तर आपण इंटर कन्व्हर्जन काय बघतोय तर इफेक्ट्स ऑफ हीट, म्हणजे जर समजा आपण सॉलिड आहे तर सॉलिडला हीट दिल्यानंतर काय होतं, लिक्विडला हीट दिल्यानंतर काय होतं आणि गॅसला हीट दिल्यानंतर काय होतं आणि यांचं इंटर कन्व्हर्जन बघतोय. तर इंटर कन्व्हर्जनचा रूल काय आहे तर जेव्हा आपण सॉलिडला जर समजा हीट दिली तर त्याचं कन्व्हर्जन हे लिक्विडमध्ये होतं आणि लिक्विडला जर आपण पुन्हा हीट कंटिन्यू दिली तर त्याचं कन्व्हर्जन कशात होतं, गॅसमध्ये होतं. सो सॉलिडला आपण हीट दिली तर लिक्विडमध्ये कन्वर्ट होतं, लिक्विडला आपण हीट दिली तर गॅसमध्ये कन्वर्ट होतं. आणि याच्याच उलटं काय होतं, जर आपण गॅसला जर समजा फ्रीज केलं किंवा त्याला आपण कोल्ड केलं तर त्याचं कन्वर्जन कशात होतं, लिक्विडमध्ये होतं. आणि लिक्विडला आपण कंटिन्युअसली अजून कोल्ड केलं तर त्याचं कन्वर्जन कशात होतं, सॉलिड होतं. आणि ह्याचं हे जे आहे याला इंटर कन्वर्जन ऑफ स्टेट ऑफ मॅटर म्हणतात. आणि हे कशामुळे होतं, हीटमुळं होतं. जर आपण हीट दिली तर सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस होतं आणि जर आपण हीट काढून घेतली तर गॅसचं कन्वर्जन हे लिक्विडमध्ये होतं आणि लिक्विडचं कन्वर्जन हे सॉलिडमध्ये होतं. याला आपण म्हणतो इंटर कन्वर्जन ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर. मॅटरच्या ज्या 3 स्टेट्स आहेत त्यांचं एकमेकांमध्ये हे कन्वर्जन होतं. सो सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस जेव्हा आपण हीट देतो आणि जेव्हा आपण हीट काढून घेतो तेव्हा गॅस टू लिक्विड आणि लिक्विड टू सॉलिड. आता ह्या इंटर कन्वर्जनच्या रिलेटेड काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत आणि त्याच्या आपण बघणार आहेत का इम्पॉर्टंट टर्म्स आणि त्याच्या डेफिनेशन्स. तर त्यामध्ये पहिली जी डेफिनेशन आहे ती आहे, त्याला म्हणतात फ्युजन. फ्युजन काय असतं, द प्रोसेस ऑफ मेल्टिंग दॅट इज चेंजिंग फ्रॉम सॉलिड स्टेट टू लिक्विड स्टेट इज कॉल्ड ॲज फ्युजन. सो आपण इंटर कन्वर्जनमध्ये काय बघितलं, सॉलिडला जर आपण हीट दिली तर त्याचं लिक्विड होतं. तर ही जी लिक्विड होण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणतात फ्युजन. सो फ्युजन काय असतं, द प्रोसेस ऑफ मेल्टिंग दॅट इज चेंजिंग फ्रॉम सॉलिड स्टेट टू लिक्विड स्टेट, याला म्हणतात फ्युजन. तर जर आपण सॉलिडला हीट द्यायला सुरू केलं आणि सॉलिड जर समजा लिक्विड स्टेटमध्ये जायला लागला तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो फ्युजन. आता पुढची डेफिनेशन आहे ती आहे मेल्टिंग पॉईंट. तर मेल्टिंग पॉईंटची डेफिनेशन काय आहे, द टेम्परेचर ॲट विच सॉलिड स्टार्ट्स टू मेल्ट दॅट इज टू कन्वर्ट into solid to liquid state at atmospheric pressure is called as melting point. So definition काय आहे तर टेम्परेचर ॲट विच सॉलिड स्टार्ट्स टू मेल्ट, म्हणजे ज्या पॉईंटला सॉलिडचं कन्व्हर्जन ॲक्च्युअल लिक्विडमध्ये व्हायला सुरू होतं तो पॉईंट म्हणजे मेल्टिंग पॉईंट. सो फ्युजन ह्या प्रोसेसमध्ये एक पॉईंट असा असतो ज्या पॉईंटला सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये स्टार्ट होतं, त्या पॉईंटला आपण म्हणतो मेल्टिंग पॉईंट. सो हा मेल्टिंग पॉईंट कुठं असतो तर फ्युजन या प्रोसेसमध्ये आपल्याला सापडतो. फ्युजन प्रोसेस काय, सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होणं. या कन्व्हर्जनमध्ये एक पॉईंट ॲक्च्युअली असा असतो जिथं ॲक्च्युअल कन्व्हर्जन सुरू होतं सॉलिड टू लिक्विड, त्या पॉईंटला आपण म्हणतो मेल्टिंग पॉईंट. सो मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस इज 1 डिग्री सेल्सिअस, हे याचं एक्झाम्पल आहे. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसपर्यंत तो सॉलिड राहील, 1 डिग्री सेल्सिअसला तो लिक्विड व्हायला सुरू होतं. सो हा आहे मेल्टिंग पॉईंटची डेफिनेशन. म्हणजे फ्युजन ही प्रोसेस आहे सॉलिड टू लिक्विड आणि मेल्टिंग पॉईंट हा त्यामधला एक एक्झॅक्ट पॉईंट आहे ज्या पॉईंटला सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये स्टार्ट होतं. सो हे झालं मेल्टिंग पॉईंट. सो फ्युजन आणि मेल्टिंग पॉईंट ह्या एकमेकांशी रिलेटेड कन्सेप्ट्स आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे वेपरायझेशन. वेपरायझेशन काय असतं तर त्याचे डेफिनेशन आहे, द प्रोसेस इन विच लिक्विड सबस्टन्स स्टार्ट टू कन्वर्ट इंटू गॅसेस स्टेट ऑन हिटिंग इज कॉल्ड एज वेपरायझेशन. सो आपण हे बघितलं की फ्युजन म्हणजे सॉलिड टू लिक्विड कन्वर्ट होण्याची प्रोसेस म्हणजे फ्युजन आहे. आता हीच प्रोसेस जेव्हा लिक्विड टू गॅसमध्ये होईल त्याला आपण म्हणतो वेपरायझेशन. सो प्रोसेस इन विच लिक्विड सबस्टन्स स्टार्ट्स टू कन्वर्ट इंटू गॅसेस स्टेट इज कॉल्ड एज वेपरायझेशन. जेव्हा कधी हीट करतो तेव्हा आपण. सो फ्युजन सॉलिड टू लिक्विड आणि वेपरायझेशन लिक्विड टू गॅस. आता त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे बॉइलिंग पॉईंट. आणि बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन काय आहे, द टेम्परेचर ॲट विच लिक्विड स्टार्ट्स
बॉइलिंग, दॅट इज टू कन्वर्ट फ्रॉम लिक्विड टू गॅस ॲट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज बॉइलिंग पॉईंट. तर वेपरायझेशन होताना म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होताना एक पॉईंट असा येतो ज्या पॉईंटला ॲक्च्युअल लिक्विडचं कन्व्हर्जन हे गॅसमध्ये व्हायला सुरू होतं, म्हणजे लिक्विड बॉईल होण्याला सुरू होते आणि त्या पॉईंटला आपण म्हणतो बॉइलिंग पॉईंट. सो वेपरायझेशनच्या प्रोसेसमध्ये एक एक्झॅक्ट पॉईंट येतो ज्या पॉईंटला बॉइलिंग सुरू होतं, त्या पॉईंटला आपण बॉइलिंग पॉईंट असं म्हणतो. सो या चार डेफिनेशन या इंटर रिलेटेड आहेत. म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होणाऱ्या प्रोसेसला आपण म्हणतो फ्युजन. फ्युजनमध्ये आपल्याला जो ॲक्च्युअल पॉईंट आहे ज्या पॉईंटला कन्व्हर्जन सुरू होतं त्याला आपण म्हणतो मेल्टिंग पॉईंट. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे वेपरायझेशन. वेपरायझेशन काय आहे तर लिक्विडला जर हीट केलं तर लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होतं, त्या प्रोसेसला आपण म्हणतो वेपरायझेशन. या वेपरायझेशनच्या प्रोसेसमध्ये एक पॉईंट असा असतो जेव्हा ॲक्च्युअल लिक्विडचं कन्व्हर्जन सुरू होतं, लिक्विड बॉईल होण्याला सुरू होते आणि त्या पॉईंटला आपण म्हणतो बॉइलिंग पॉईंट. सो हे 4 डेफिनेशन या इंटर रिलेटेड आहेत आणि जरा थोड्याशा सिमिलर पण आहेत. तर या झाल्या 4 इम्पॉर्टंट डेफिनेशन: फ्युजन, मेल्टिंग पॉईंट, वेपरायझेशन आणि बॉइलिंग पॉईंट. या 4 इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत. त्याच्यानंतर आता आपण पुढच्या डेफिनेशन्स बघू. त्याच्यानंतर पुढचं कन्सेप्ट आहे ते म्हणजे कंडेन्सेशन. कंडेन्सेशन काय असतं तर द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग गॅस इंटू लिक्विड स्टेट इज कॉल्ड ॲज कंडेन्सेशन. सो जेव्हा आपण लिक्विडचं कन्व्हर्जन हीट केल्यानंतर गॅसमध्ये करतो त्याला आपण म्हणतो वेपरायझेशन आणि हीच प्रोसेस जेव्हा उलटी करतो तेव्हा आपण त्याला म्हणतो कंडेन्सेशन. सो लिक्विडचं गॅसमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे वेपरायझेशन आणि तीच प्रोसेस उलटी करणं म्हणजे गॅसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये करणं त्याला आपण म्हणतो कंडेन्सेशन. आणि त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे ते म्हणजे फ्रीजिंग. द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग लिक्विड इंटू सॉलिड स्टेट इज कॉल्ड ॲज फ्रीजिंग. सो द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग लिक्विड इंटू सॉलिड स्टेट इज कॉल्ड ॲज फ्रीजिंग. आता आपण जर समजा आपला एक सॉलिड आहे आणि आता आपण एक्झाम्पल बघू. जर आपण समजा सॉलिडला हीट द्यायला सुरू केलं सो ती प्रोसेसला काय म्हणू आपण की आपण फ्युजन सुरू केलेलं आहे. आणि जर आपण हीट देत राहिलो तर एका पॉईंटला त्या सॉलिडचं कन्व्हर्जन स्टार्ट होईल आणि ज्या पॉईंटला स्टार्ट होईल त्या पॉईंटला आपण म्हणू मेल्टिंग पॉईंट. त्यानंतर आपण कंटिन्युअसली हीट दिलं तर सॉलिडचं कन्व्हर्जन हे लिक्विडमध्ये झाल्यानंतर अजून जर आपण हीट देत गेलो तर आपण त्या प्रोसेसला काय म्हणू तर त्या प्रोसेसला म्हणू आपण वेपरायझेशन. या वेपरायझेशन प्रोसेसमध्ये एक पॉईंट असेल जेव्हा लिक्विड विल स्टार्ट टू बॉईल, त्या पॉईंटला काय म्हणू आपण बॉइलिंग पॉईंट. आता समजा आपण ती वेपर घेतली त्याच्या सॉलिडची जी आपण हीट देऊन लिक्विड केलं, लिक्विडचं हीट देऊन वेपर केलं, त्या वेपरला आपण फ्रीज करायला सुरू केलं आणि फ्रीज करताना ते वेपर पुन्हा लिक्विड स्टेटमध्ये येईल आणि लिक्विड स्टेटमध्ये येईल त्या प्रोसेसला आपण काय म्हणू कंडेन्सेशन. आता आपण त्या लिक्विडला पुन्हा अजून फ्रीज करत राहिलो तर त्या लिक्विडचं कन्व्हर्जन हे सॉलिडमध्ये होईल आणि त्याला आपण काय म्हणतो फ्रीजिंग. आणि या सगळ्या कन्सेप्ट मग इथं आल्या. या 6 कन्सेप्ट्स आहेत की सॉलिडला आपण हीट द्यायला सुरू केली तर ती प्रोसेस विल बी कॉल्ड ॲज फ्युजन जेव्हा ते लिक्विडमध्ये कन्वर्ट व्हायला सुरू होईल. लिक्विडमध्ये कन्वर्ट होताना फ्युजन प्रोसेसमध्ये एक पॉईंट असा होतो जेव्हा सॉलिडचं ॲक्च्युअल कन्व्हर्जन सुरू होतं, सॉलिड स्टार्ट्स टू मेल्ट, तर त्या पॉईंटला आपण मेल्टिंग पॉईंट म्हणतो. त्यानंतर ते लिक्विड झाल्यानंतर आपण अजून पुन्हा हीट द्यायला सुरू ठेवलं तर आपण त्याचं कन्व्हर्जन गॅसकडे करण्याकडं जाऊ, तर त्या प्रोसेसला आपण म्हणू वेपरायझेशन. या वेपरायझेशन प्रोसेसमध्ये एक पॉईंट असा येतो जेव्हा लिक्विड विल स्टार्ट टू बॉईल, त्या पॉईंटला आपण म्हणतो बॉइलिंग पॉईंट. आता बॉईल होऊन त्याचे वेपर झाल्यानंतर आपण त्या वेपरला फ्रीज करायला सुरू केलं तर ते पुन्हा लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल, गॅस स्टेटमधून लिक्विडमध्ये कन्वर्ट व्हायला सुरू होईल, तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो कंडेन्सेशन. आता ते लिक्विडमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर अजून आपण त्याला फ्रीज करणं कंटिन्यू केलं तर त्या लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये होईल आणि त्याला आपण काय म्हणतो फ्रीजिंग. सो या 6 स्टेप्स आहेत: फ्युजन, मेल्टिंग पॉईंट, वेपरायझेशन, बॉइलिंग पॉईंट, त्यानंतर उलटी प्रोसेस केल्यानंतर कंडेन्सेशन आणि फ्रीजिंग. या 6 डेफिनेशन्स आहेत
आणि त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ज्याला आपण म्हणतो सब्लिमेशन. सब्लिमेशन काय असतं तर आपण हे बघितलं की सॉलिडला आपण हीट दिल्यानंतर त्याचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होतं. पण काही सॉलिड असे आहेत ज्यांना आपण जर हीट दिली तर ते हा जो ट्रॅडिशनल सॉलिडचं कन्वर्जन लिक्विड आणि लिक्विडचं कन्वर्जन गॅसमध्ये आहे त्या प्रोसेसमध्ये न जाता सॉलिडला हीट दिल्यानंतर ते थेट गॅसेस स्टेटमध्येच कन्वर्ट होतात, लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट होतच नाहीत. त्या सबस्टन्सच्या किंवा त्या प्रोसेसला आपण म्हणतो सब्लिमेशन प्रोसेस. तर त्याची डेफिनेशन काय आहे? द प्रोसेस इन विच सम सॉलिड्स व्हेन हीटेड डायरेक्टली कन्वर्ट इंटू गॅसेस स्टेट विदाउट कन्वर्टिंग इंटू लिक्विड स्टेट इज कॉल्ड ॲज सब्लिमेशन. आणि त्याचं एक्झाम्पल काय आहे तर त्याचं एक्झाम्पल आहे जे आपण कापूर वापरतो बऱ्याच वेळा आपण. तर तो कापूर आहे तो जर हवेमध्ये जरी ठेवला तरी त्याचं कन्व्हर्जन हे थेट गॅसेसमध्येच होतं. सो त्याला आपण म्हणतो सब्लिमेशन. त्याच्यानंतर आता अजून 3 डेफिनेशन्स आहेत. 3 डेफिनेशन्स काय आहेत तर पहिली आहे त्यामध्ये लॅटेंट हीट. आता लॅटेंट हीट यामध्ये लॅटेंट हा जो वर्ड आहे याचं मिनिंग असतं हिडन. सो आता हे काय हिडन आहे आणि काय डेफिनेशन आहे बघू. सो लॅटेंट हीट काय डेफिनेशन आहे? द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड ऑर रिलीज्ड बाय सबस्टन्स undergoing change of state is called as latent heat. The amount of heat energy absorbed or released by a substance undergoing change of state is called as latent heat. म्हणजे जेव्हा आपण सॉलिडला हीट देतो आणि सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होतं तर आपण असं म्हणू की ते सबस्टन्स असा आहे विच इज अंडरगोईंग अ चेंज ऑफ स्टेट. तर त्याला आपण जेवढी हीट देऊ ती हीट तो सबस्टन्स ॲब्सॉर्ब करेल तर त्याला काय म्हणू आपण? लॅटेंट हीट. किंवा जर समजा आपण लिक्विडला फ्रीज करत आहोत आणि लिक्विड हे फ्रीज होताना सॉलिडमध्ये कन्वर्ट होईल तर तेव्हा ते हीट तो जो सबस्टन्स आहे तो सबस्टन्स हीट रिलीज करतो तर त्याला आपण म्हणू लॅटेंट हीट. त्यामुळं कुठल्याही कंडिशनमध्ये जेव्हा आपण हीट ॲब्सॉर्ब करेल किंवा हीट रिलीज करेल द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड ऑर रिलीज्ड बाय सबस्टन्स अंडरगोईंग चेंज ऑफ स्टेट इज कॉल्ड एज लॅटेंट हीट. आता हीट ॲब्सॉर्ब कधी होईल तर सबस्टन्सने हीट ॲब्सॉर्ब केली तर सबस्टन्सचं टेम्परेचर वाढतं आणि सबस्टन्सचं टेम्परेचर वाढलं तर सबस्टन्स सॉलिड टू लिक्विड होतं. म्हणजे सॉलिड टू लिक्विड होताना सबस्टन्स हीट ॲब्सॉर्ब करतो किंवा लिक्विड टू गॅस होताना सबस्टन्स हीट ॲब्सॉर्ब करतो. आणि तेच जेव्हा गॅस टू लिक्विड कन्वर्जन होतं तेव्हा सबस्टन्स हीट रिलीज करतो आणि लिक्विड टू सॉलिड होतं तेव्हा हे सबस्टन्स हीट रिलीज करतो. सो डेफिनेशन काय आहे तर अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड ऑर रिलीज्ड बाय सबस्टन्स अंडरगोईंग चेंज ऑफ स्टेट इज कॉल्ड एज लॅटेंट हीट. आणि त्यानंतर पुढच्या 2 डेफिनेशन्स आहेत ज्या जवळपास सिमिलर आहेत, फक्त 2 वेगळ्या कंडिशनसाठीच्या आहेत. त्यातली पहिली डेफिनेशन काय आहे तर पहिली डेफिनेशन आहे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आपण फ्युजन प्रोसेस बघितली. फ्युजन प्रोसेस काय असते? सॉलिड टू लिक्विड कन्वर्जन आहे. सो ही स्पेसिफिक लॅटेंट हीट आहे फॉर फ्युजन मीनिंग स्पेसिफिक लॅटेंट हीट फॉर द कन्वर्जन ऑफ सॉलिड टू लिक्विड. तर डेफिनेशन आपण बघू आता. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी required to change 1 kg of solid into liquid state. So the amount of heat required to change 1 kg of solid into liquid state at atmospheric pressure is called as specific latent heat of fusion. म्हणजे जर समजा आपण 1 kgचा एखादा सॉलिड घेतला, समजा आपण सॉलिड हा मेटल घेतला, समजा हा आयर्न घेतला आहे आपण असं ॲझ्युम करू. सो या आयर्नला आपल्याला जर हीट देऊन त्याला लिक्विडमध्ये कन्वर्ट करायचं आहे सो आपल्याला खूप जास्त हीट द्यावी लागेल. तर जितकी समजा हीट आपल्याला द्यावी लागेल टू कन्वर्ट धिस 1 kg आयर्न इंटू लिक्विड त्या हीटला आपण म्हणू स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. स्पेसिफिक मिनिंग ही सगळ्यांसाठी डिफरंट असेल. म्हणजे जर समजा आपल्याला 1 kg ऑफ आयर्नला जर लिक्विडमध्ये कन्वर्ट करायचं असेल आणि 1 kg ऑफ समजा ॲल्युमिनियम किंवा कॉपर किंवा दुसरा कुठला एलिमेंट असेल जो सॉलिड आहे त्याला कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी ही जी लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ही डिफरंट असेल. त्यामुळे आपण स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो. मिनिंग की ही सगळ्या सबस्टन्सेससाठी वेगळी असते. सो स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन काय आहे तर फ्युजन आहे सो मिनिंग सॉलिड टू लिक्विड आहे आणि सॉलिड टू लिक्विडच्या 1 kg सॉलिडला
लिक्विडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला जितकी हीट द्यावी लागेल त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. आणि वेपरायझेशन आपण बघितलं, वेपरायझेशन कधी होतं, लिक्विड स्टेट टू गॅस स्टेट. तर आता स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन आहे म्हणजे स्पेसिफिक लॅटेंट हीट फॉर लिक्विड टू गॅसेस आहे. तर आपण डेफिनेशन बघू. द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू चेंज 1 kg ऑफ लिक्विड इंटू गॅस स्टेट at atmospheric pressure is called as specific latent heat of fusion. So definition काय, the amount of heat required to change 1 kg of liquid into gas state. म्हणजे जर समजा आपण 1 kg वॉटर घेतलं किंवा 1 kg मर्क्युरी घेतला किंवा 1 kg इतर कुठलंही लिक्विड घेतलं आणि जर त्याला आपल्याला गॅस स्टेटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला हीट द्यावी लागेल. सो आपल्याला 1 kg लिक्विडला गॅस स्टेटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जितकी हीट द्यावी लागेल त्याला आपण म्हणू स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. सो स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन या दोन्ही डेफिनेशन सिमिलर आहेत. फक्त फ्युजन स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजनमध्ये कन्वर्जन आहे सॉलिड टू लिक्विड, 1 kg सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये. आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशनचं मध्ये कन्वर्जन आहे ते 1 kg लिक्विड इंटू गॅस स्टेट आहे. सो आपण हे बघितलं. आपण काय काय बघितलं याचं जरा थोडंसं रिव्हिजन करू. आपण काय बघितलं, इंटर कन्वर्जन ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर, ज्यामध्ये आपण काय बघितलं, सॉलिडला हीट दिली की त्याचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होतं आणि लिक्विडला हीट दिली की त्याचं कन्वर्जन गॅसमध्ये होतं. आणि तीच प्रोसेस आपण उलटी केली तर लिक्विडला फ्रीज केलं तर आपण सॉलिडला पोहोचतो. आणि त्याच्यावरून आपण बघितल्या डेफिनेशन्स. डेफिनेशनमध्ये आपण काय काय बघितलं, तर जेव्हा आपण सॉलिडला हीट देऊन लिक्विडमध्ये कन्वर्ट करायला बघतो तेव्हा त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, फ्युजन, FUSION. आता या फ्युजन प्रोसेसमध्ये एक पॉईंट असा येतो ज्या पॉईंटला ॲक्च्युअली सॉलिड स्टार्ट्स टू मेल्ट. त्या पॉईंटला आपण म्हणतो मेल्टिंग पॉईंट. त्यानंतर आपण लिक्विडला जर हीट दिली तर गॅसमध्ये कन्वर्ट होतं. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, वेपरायझेशन. या वेपरायझेशनच्या प्रोसेसमध्ये एक पॉईंट असा येतो जेव्हा लिक्विड स्टार्ट्स टू बॉईल. त्या पॉईंटला आपण म्हणतो बॉइलिंग पॉईंट. त्यानंतर जेव्हा आपण गॅस स्टेटमधल्या सबस्टन्सला जेव्हा फ्रीज करतो तेव्हा त्याचं कन्वर्जन होतं लिक्विडमध्ये. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, कंडेन्सेशन. आणि लिक्विडला आपण फ्रीज करतो तेव्हा त्याचं कन्वर्जन होतं सॉलिडमध्ये, त्याला काय म्हणतो आपण, फ्रीजिंग म्हणतो. त्यानंतर आपण बघितल्या सब्लिमेशन प्रोसेस बघितली. सब्लिमेशन प्रोसेस काय असते, तर काही सॉलिड हे जेव्हा आपण हीट करतो तेव्हा ते लिक्विडमध्ये कन्वर्ट न होता डायरेक्टली गॅस स्टेटमध्ये कन्वर्ट होतात. तर त्याला आपण म्हणतो सब्लिमेशन. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, सब्लिमेशन. त्यानंतर पुढचे आहे, या 3 डेफिनेशन बघितले आपण. लॅटेंट हीट. लॅटेंट हीट काय असते, तर अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड ऑर रिलीज्ड बाय सबस्टन्स अंडरगोईंग चेंज ऑफ स्टेट इज कॉल्ड ॲज लॅटेंट हीट. आणि या लॅटेंट हीटमध्ये आपण 2 डेफिनेशन बघितल्या, ते म्हणजे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन काय असते, तर फ्युजन प्रोसेस असते कन्वर्जन ऑफ सॉलिड टू लिक्विड. त्यामुळे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन काय आहे, तर 1 kg सॉलिडला लिक्विडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जेवढी हीट आपल्याला द्यावी लागेल त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि त्यानंतर स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. वेपरायझेशन म्हणजे काय असतं, कन्वर्जन ऑफ लिक्विड इंटू गॅसेस. सो स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन काय आहे, तर 1 kg लिक्विडला गॅस स्टेटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जितकी हीट आपल्याला द्यावी लागेल त्याला आपण म्हणू स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. सो हे आपण बघितलं आहे मॅटर्सच्या बाबतीत, जे स्टेट्स ऑफ मॅटर आहेत त्यांचं कन्वर्जनच्या बाबतीतल्या काही टर्म्स आणि कन्सेप्ट्स डेफिनेशन्स.